जय महाराष्ट्र. आर-टी प्रवेश प्रक्रिया 2026 मार्फत ॲडमिशन घेऊ इच्छिणाऱ्या पालकांसाठी हा व्हिडिओ आहे आणि पालक मागच्या 1 महिन्यापासून जी प्रतीक्षा करत आहेत, ती म्हणजे विद्यार्थी नोंदणीची ती घटिका कुठेतरी समीप आली आहे, असे संकेत येत आहेत. आता 1 महिन्यापासून पुढे आलं तर शिक्षण विभागामार्फत माध्यमातनं किंवा पेपरमधनं कुठंच आणखीन तारखा जाहीर झालेल्या नाहीयेत. परंतु आता कसलाच उशीर किंवा विलंब करण्यासाठी काही कारण शिल्लक राहिलेलं नाहीये. आज राज्यामधल्या जिल्हा परिषद आणि पंचायत समितीचे निवडणुकीचे निकाल जाहीर होणार आहेत. तर अपेक्षा अशी आहे, की आजच्या नंतर म्हणजे उद्यापासनं जे कुठले सरकारी कर्मचारी या यंत्रणेमध्ये व्यस्त होते, त्यांना आता वेळ भेटणार आहे आर-टी-ईमध्ये प्रवेश प्रक्रियेला पुढे ढकलण्यासाठी आणि ते म्हणजे विद्यार्थी नोंदणीसाठी. तर आज सायंकाळी 5 ते 6 वाजेपर्यंत आपण अपेक्षा करू शकतो, की काहीतरी एक नवीन अपडेट त्या आर-टीच्या वेबसाईटवरती, पोर्टलवरती येईल. कदाचित एका दिवसाची तारीख वाढवून भेटू शकते किंवा 2 दिवसानंतर फॉर्म सुरू होतील हे सांगण्यात येईल आणि ते पाळण्यातही येईल. त्यासोबतच दुसरी महत्त्वाची सूचना म्हणजे केवळ नोटिफिकेशन्स हे शेड्यूलमध्ये न पाहता तुम्ही नोटिफिकेशनच्या सेक्शनमध्ये जरी गेलात, तर तुमच्या तिथं लक्षात येईल, की दरवर्षी ॲडमिशन प्रक्रिया सुरू होण्याच्या अगोदर एक नोटिफिकेशन येतं. त्या नोटिफिकेशनमध्ये वयमर्यादा, त्याच्यानंतर लागणारी कागदपत्र, कोणत्या तारखेपासून सुरू होणार आहे, याचे सगळं डिटेल तपशील हा दिलेला असतो. त्यामुळे 2 गोष्टी वेबसाईटवरती अपडेट होतायत का याकडे पालकांनी लक्ष द्यायचं आहे. तुम्ही स्वतः वेबसाईटवरती भेट देऊनही पाहू शकता किंवा माझं एक WhatsApp चॅनल आहे. ते पेड चॅनल आहे ज्यामध्ये की तुम्हाला ₹100 शुल्क भरून तुम्ही ते जॉइन करू शकता. त्या जॉइन केल्यानंतर तुमची कागदपत्र काय-काय लागतात, फॉर्म कसा भरायचा, फॉर्म भरताना काय-काय चुका होऊ शकतात, या सगळ्या गोष्टीची सविस्तर चर्चा त्या ग्रुपमध्ये केली जाते. त्यामुळे त्याचाही तुम्ही लाभ घ्यायचा असेल तर घेऊ शकता. आर-टी संदर्भात जे काही अपडेट्स येत राहतील मी ते वेळेतच तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करणार आहे. त्यासाठी विनंती आहे चॅनलला सबस्क्राईब करा आणि काही प्रश्न असतील तर कमेंट बॉक्समध्ये नक्की विचारा, ते मी सोडवण्याचा प्रयत्न करेल. जय महाराष्ट्र.